अय पिंटी आहे. आलंय म्हातार सकाळी माय बापान मा डोकं खाल्लं. आता या म्हातारेच काय नवीन उठलं काय माहित. काय हो का डागर करू राहिले. काना भोवती गन 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 आवाज काढतात फक्त. एकदा दुकानात जाय बरं आणि मला बिडी आणून दे. हो आज्या, तुम्हाला आणायची असली तर आणा. मला का सांगू असे काम. आणि मला झोपू द्या. डोकं नका खाऊ बरं मग. हा डोकं नको खाऊ म्हणजे पण तुला अक्कल नाही का रे. उठ आणि दुकानातून जो मला बिडी आणून दे पाहिलं. ओ काय लावर हो तुम्ही. कमल लेकरायला बेजार करीत असतात. या वयात बरंच जो आहे तुम्हाला बिड्या वाढायला. करे शेंगुळे, तुला जेवढं सांगितलं तेवढं कर ना. तुला बिडी आणून दे म्हणलं शिल्लकच बोलतोय. या असे हलके फुलके काम नसतं करत आपण. आत्ता सांगून ठेवतो तुम्हाला. पण मला पैसे मागतो तवा रे. पिंटिया माजलो तू जास्त. अव आज्या, बिड्या वडू नाही त्यानं माणसाच्या फासुया खराब होत असतात. तुमच्या अर्ध्या गावऱ्या मस्तात गेल्या. कशाला मारायला वाढता बिड्या. बारगाड्या नाही रे सुपकाळीच्या. त्यानं किडनी खराब होत असती. आणि तुला काय करायचं रे. फासुया खराब होऊ का मग काही खराब हो. तू जाईन दुकानातून बिड्या आणून दे. बाकी नाटकं नको करू. उठ. आपण जाणार नाही. कोण नाही जाणार. तुम्ही आहे ना महिनावर 2 एकर वावर करून द्या. मग तुमचे सगळे काम ऐक तुम्ही शेवटपर्यंत. आणि बिड्याच काय तुम्हाला काही पण आणून देतो. माय मी तो बाप तसाच आहे रे. आणि तू तसाच झाला. तुम्हाला मा इष्टी शिवाय काही दिसत नाही का रे. डुकरा हो. तुला फक्त बिड्या आणायचं सांगितल्या आणि तू डायरेक्ट माझ्या 2 एकरावर आला ना. मग आपल्याला शेतकामाने सांगायचे. तो बाप तसा हरामी होता आणि तू तसाच निघला. बाप 10 नंबरी आणि बेटा 100 नंबरी. ना बाप तरी गप्पा मारू लागला. आणि म्हातारा म्हणतोय तू तो बाप सारखंच आहे. ओ डोकं नको खाऊ बरं. माझी विश्रांतीची वेळ झालेली आहे आता. त्यामुळं कोणी मला डिस्टर्ब करू नये. एका काढीतच तू विश्रांती काढीन. मग काम ऐकत नाही का तू. थांबा रे तुम्हाला आहे ना एक दिवस असा झटका दाखिणार आहे मा. मला माहित आहे तुम्ही असे नाटक करता म्हणून मी अजून जमिनीचा एक तुकडा तुमच्या नावावर केला नाही आणि करणार नाही. अव जमीन कुठं जाणार आहे. तुम्ही मेल्यावरती येणार आहे ती आमच्या हातात. त्याचं टेन्शन तू नको घेऊ. मी मा पाहत बशील. तू फक्त दुकानात जातो की नाही हे सांग. शेवटचं विचारतो तुला एकदा. मी जाणार नाही हो. तुम्ही तुमचा जाण तुमच्या बिड्या घेऊन या. अरे आराम खोरा. तू साऱ्या जमान्याचा आळशी भोकाचा. सगळ्या गावाला माहितीये तुझ्या अंगात किती आळस आहे. काहीतरी कर रे पिंट्या. काहीतरी ना कुत्र्यासारखे हाल होते तोय कुत्र्यासारखे. तुला आहे पिंट्या एक दिवस भीक मागायची बारी येणार तोयवर. एवढं ध्यानात ठेव फक्त तू. मी आहे म्हणून तुमचं बरं आहे. माझ्यासाठी एवढ्या दिवसात तुम्हाला भीक मागायची बारी आली असती. निव्वळ बापावर गेला आराम खोरा. आणि तो बाप आहे ना तो पण असाच होता. त्याला मी झापडं मारू सरळ केलं होतं. दररोज मार खायचो माझ्या हात दररोज. आणि तुला पण सांगतो तू जर का नाही सुधारला तुला पण चोऱ्या करणे एक दिवस. ओ आज्या, अव काय बोल राहिले तुम्ही.